प्रधानमंत्री आवास योजना एक आदर्श योजना म्हणून ओळखली जाते। या योजनेतून सर्वसामान्य माणसाला आपले घरकुल बांधता येते। मात्र गुहागर तालुक्यातील गिम्वी गावात धक्कादायक प्रकार समोर आला। ग्रामपंचायत सदस्याने याबाबत तक्रार केल्याने प्रशासनाला आता खडबडून जाग आली आहे। विशेष म्हणजे या घरकुलाचा लाभार्थी मुंबईत असून त्याच्या खात्यावर घरकुलाची रक्कम जमा झाली आहे। फडणवीस यांचा कोकण दौरा सुरू असताना टार्गेट पूर्ण करण्यासाठी घाई गडबडीने घेतलेला निर्णय आता प्रशासनाच्या अंगाशी आलाय। आता पैसे वसूल करण्याची तजवीज घेतली जात आहे। या प्रकाराने एका चांगल्या योजनेला प्रशासनाने डाग लावल्याची खंत आता जनतेतून व्यक्त होते। नमस्कार, माझं नाव सौ समिधा संतोष आयरे, राहणार गिम्वी येथील असून मी सध्या 4 वर्ष एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि येथे काम करत असताना पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2016च्या यादी अंतर्गत काही गावातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांची घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यादी मंजूर करण्यात आली होती। त्यांच्या या यादीपैकी श्री संतोष शंकर आगरे म्हणून एक व्यक्ती आहेत, जी इथे राहत नाहीत। गिम्वी या गावामध्ये न राहता मुंबईमध्ये ते स्थानिक आहेत आणि त्यांचं देखील या योजनेअंतर्गत घर मंजूर करण्यात आलेलं असून ते घर मंजूर करत असताना ग्रामपंचायत गिम्वी देवघर येथील ग्रामसेवक किंवा इतर कर्मचारी यांनी त्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देत असताना त्यांचे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रांची छाननी केलेली नसून, म्हणजे जे काही कागदपत्र जोडलेत ते सगळे त्याचे वास्तव्याचा इथला एकही पुरावा न जोडता सर्व वास्तव्याचे पुरावे हे मुंबई येथील असून ते पुरावे त्यांनी न छाननी करता ग्राह्य धरलेत आणि त्यांना ते लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला। परंतु हा लाभ देत असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने जो निकष आहेत ते निकषामध्ये न बसवता त्यांना एकतर इथे कोणत्याही वास्तव्याचा पुरावा नसताना त्यांना ते मंजूर करून दिले आणि ते खरं तर द्यायला पाहिजे, द्यायला नको असताना पण त्यांनी ते काही लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांचे ते घरकुल योजनेमध्ये घर मंजूर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे जे चुकीचं कामकाज चालू आहे त्याच्यावरती मी वेळोवेळी मासिक सभेमध्ये हा विषय मांडलेला असताना देखील तेथील ग्रामसेवक यांनी उडवाउडवीची उत्तरं मला दिलेली आहेत। परंतु हे मी खूप वेळा त्यांच्याकडे म्हणजे पुराव्यांच्या संदर्भात मागणी केली होती की हे पुरावे ग्राह्य धरले जातात का, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे आज मी मीडियासमोर येत आहे। नमस्कार, मी संतोष आयरे, गिम्वी गावचा रहिवासी आहे। मी गिम्वी गावामध्ये माझं एक घर आहे। त्या घरासमोर संतोष शंकर आगरे यांची जागा आहे व त्यांना घरकुल योजनेमध्ये म्हणजे पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांना घर मंजूर झालेलं आहे। परंतु त्यांचे घराचा जोथा दुसऱ्या ठिकाणी तिथे कुठलेही घर नाही आहे आणि काही नसताना त्यांना ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर केलेले आहे आणि त्या घरकुल मंजूर केलेल्याचा गैरफायदा घेऊन ते नको त्या ठिकाणी म्हणजेच माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यात मुद्दाम घर बांधण्याचा प्रयत्न करून मला नाहक त्रास देत आहेत। तरी जो काही हा शासनाच्या निधीचा जो गैरफायदा केला जात आहे त्याच्यावर नियंत्रण ग्रामपंचायतीचं आणलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये त्यांची माहिती दिली, पण ग्रामपंचायतीने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। आणि नंतर सखोल माहिती घेतल्याच्या नंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की त्यांना जे मंजूर झालेले घर आहे ते पूर्णपणे निकषांच्या विरोधात आहे आणि त्यांचा कुठलाही इथला स्थानिक पुरावा नाही आहे, कुठलाही इथला त्यांचा कागदपत्र डॉक्युमेंट नसताना त्यांनाही ते घर मंजूर करून दिलेलं आहे आणि त्याचा गैरफायदा करत आहेत। तर येथील जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांना सपोर्ट करत आहेत, त्याचबरोबर ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच त्यांना सपोर्ट करत आहेत आणि आम्हाला नाहक त्रास देत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।